महत्त्वाच्या 20 बातम्यांचा 25 बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार। येत्या 5 ते 6 दिवसात मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसण्याचा अंदाज। पिंपरी चिंचवडमध्ये काल मुसळधार पाऊस। हिंजवडी आयटी पार्कमध्ये साचलेल्या पाण्यातून बसचा धोकादायक प्रवास। सोशल माध्यमांवर व्हिडिओ प्रचंड व्हायरल। जालन्यातल्या काही गावांना वादळी पावसाचा फटका। घरातील पत्रे गेले उडून तर काही ठिकाणी झाडांचीही पडझड। दापोलीत मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत पाणी साचलं। नागरिकांची तारांबळ। चंद्रपूर शहरात मुसळधार पावसाची हजेरी। हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। गोंदियात पावसाऐवजी उकाडा। मृग नक्षत्र सुरू असताना पावसाचा पत्ता नाही। आज तापमान थेट 4 अंशांनी वाढलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत अन्नत्याग आंदोलन। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर कुत्र्याच्या गळ्यात सुपारीचे हार घालून आणि लक्ष्मण हाके यांचे फोटो लटकवून राष्ट्रवादीचं निषेध आंदोलन। 32 वर्षांनंतर साताऱ्यात पुन्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। साताऱ्याला चौथ्यांदा आयोजनाचा मान। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता थेट 10 पदरी होणार। येत्या 10 दिवसात यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार। मेट्रो 1 ची दैनंदिन प्रवासी संख्या 5,47,000 वक्तशीरपणातही मेट्रो 1 अव्वल। मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस टँकर आणि मनी बसला निवडीत भीषण अपघात। 2 गाड्या 1 गोठा जळून खाक। उद्यापासून सोलापूर गोवा विमान सेवा सुरू। सकाळी 9:50 पहिलं विमान उड्डाण घेणार। कोल्हापुरात विशाळगडाची अतिक्रमणातून सुटका होण्यास सुरुवात। 106 अतिक्रमण काढण्यात आली असून अजून 50 अतिक्रमण काढणं बाकी। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। वीकेंडमुळे पर्यटक मोठ्या संख्येनं बाहेर पडल्यानं वाहनांची संख्या वाढली। चंद्रपुरात पिकअप चालकाची मुजोरी। बल्लारशाह टोल नाक्यावर गाडी थेट टोलनाका कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली। घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। शशांक अगवणे आणि सुशील अगवणे याचा ताबा उद्या पुणे पोलीस घेणार। बनावट कागदपत्र घेऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी चौकशी होणार। पालघर शिवसेना पदाधिकारी अशोक धुडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धुडीला अखेर 5 महिन्यानंतर अटक। बंगळुरूत आरसीबीच्या विजयी जल्लोषावेळी चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत दिली जाणार। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा। बंगळुरूमधील चेंगराचेंगरीत 21 वर्षीय भौमिकचा मृत्यू। स्मशानभूमीतच वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला। हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंग यांची समोरासमोर होणार चौकशी। ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी खास सन्मान। ऑक्टोबर दौऱ्यात निरोप समारंभाचं आयोजन करणार ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट अध्यक्षांची माहिती। भारतीय खेळाडूंना बिग बॅश लीगमध्ये खेळता यासाठी बीसीसीआय सोबत चर्चा करणार ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष टॉड ग्रीनबर्ग यांची माहिती। क्रिकेटर रिंकू सिंग आणि सपाचे खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा संपन्न। लखनौमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये शाही साखरपुडा समारंभाचं आयोजन।